शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता। तिसऱ्या यादीमध्ये तब्बल 6,30,000च्या जवळपास लाभार्थी शेतकऱ्यांना 5,080 कोटी वितरित होणार। कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांची दादागिरी, मराठी रिक्षाचालकाला मारहाण, मनसे आक्रमक झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण, पोलिसांकडून आरोपीला अटक। भांडूपमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसे आक्रमक, पूर्व द्रुतगती मार्गावर मनसेचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। संजय राऊतांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं। माझगावमध्ये गणपती आगमनाच्या वेळी 2 गटांमध्ये तणाव, एका सोसायटीमधून मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप, भायखळा पोलिसात गुन्हा दाखल, नितेश राणेंची कठोर कारवाईची मागणी। अमरावती स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्षाला आग, 3 बाळांचा मृत्यू तर 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त, दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत। एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधामध्ये खाद्यतेल व्यापारी एकवटले, 15 दिवसात सुट्ट तेल बंदीचा निर्णय मागे, अन्यथा राज्यभरामध्ये आंदोलन करणार, तेल विक्रेत्यांचा अल्टिमेटम। साखरेपाठोपाठ तांदळाच्या दरामध्ये 11% वाढ, वाढती मागणी, काही राज्यातून घटलेली आवक आणि निर्यातीचा किमतीवर परिणाम, आणखी दर वाढण्याची शक्यता। कांदा, लसूण, अद्रकाच्या दरामध्ये मोठी वाढ, आठवडाभरामध्ये कांदा 40 वरून 60 रुपयांवर तर लसूण 300 आणि अद्रक 200 रुपये किलो।